थोडंसं पाणी घालून घेऊया. जिरे घालून घेऊया, थोडंसं मोहरी, वालपापडी व्यवस्थित आपण वाफवून घेतले आहे वाफेमध्ये. एक बटाटा टाकला मी, आणि बटाटा तुमच्यासाठी ऑप्शनल आहे, हवा तर टाका नाही तर नाही, आवडीनुसार. पूर्ण भाजी आपण तेलामध्ये अशी वाफवून घेतली जिरे टाकून व्यवस्थित. जो मसाला आपण बनवला त्यातून टाकून घेऊया. मिक्स करून आपण पाणी टाकून घेऊया. आणि ही भाजी ना हिरव्या मिरच्यांमध्येच खूप छान लागते खायला. अशी लाल मिरची तर आपण नॉर्मली सगळ्याच भाज्यांमध्ये घालतो, तर आपण ह्यात हिरव्या मिरच्या घातल्यात, लाल मिरची अजिबात घातलेली नाही आहे. शिजवून घेऊया व्यवस्थित. आणि भाजी जेवढी शिजेल तेवढी खूप चांगली लागते खायला. एक झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घेऊया. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ना कमेंटमध्ये नक्की सांगत जा, कसे वाटतात वगैरे व्हिडिओ माझे तुम्हाला. आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. असं बघायला गेलं तर आता तर सर्वांचे श्रावण चालू आहेत. तुमचे श्रावण कसे चालू आहेत? खूप सगळ्या लोकांनी श्रावणचा उपवास पकडला आहे. काही लोक श्रावण पाळतात. श्रावण पावसाचे पण दिवस आहेत. नमस्कार फ्रेंड्स, तर कसं चाललं आहे तुमचा श्रावण? आज आपण बनवणार आहोत वालपापडीची भाजी. वाल धुवून कापून वगैरे स्वच्छ धुवून घेतले. लसूण, मिरची आणि शेंगदाणे पेस्ट करून घेऊया आपण. अशा प्रकारे आपण शेंगदाण्याची पेस्ट बनवून घेतली आहे. त्यात आता आपण घालणार आहोत थोडीशी हळद, आणि मीठ. तर बघू शकता तुम्ही किती छान पैकी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला भाजी कशी वाटली. आणि नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर अशा प्रकारे आपण वालपापडीची भाजी बनवलेली आहे. तर कशी वाटली नक्की सांगा.